नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती कनिष्ठ विभाग, मी गणित विषय शिक्षक मोरे गोरखनाथ तुकाराम. मित्रहो, मॅथमॅटिक्स पेपर 1 मधील ट्रिगोनोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन फर्स्ट आपण गेल्या 2 लेक्चर्स पासून पाहत आहोत. आज आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स मधील पुढील कन्सेप्ट अभ्यासायचे आहे. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल हे आपण पाहिलेलं आहे. एक्सटेन्शन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स टू एनी अँगल, कोणत्याही अँगलचं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असेल तरी आपल्याला ते कसं पाहायचं आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्या साइन्स कशा आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. सो रेंज अँड साइन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट इथपर्यंतचा पार्ट आपला झालेला आहे. आता काही स्पेसिफिक अँगल्स आहेत, त्यांचे आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे. हे जर तुम्ही टेक्स्टबुक सोबत घेतलेला असेल तर पटकन आपल्याला हा पार्ट समजू शकतो. त्याच्यामुळं कंपल्सरी सर्वांनी हे लेक्चर ऐकत असताना टेक्स्टबुक सोबत घ्या. हेतू एकच आहे, टेक्स्टबुक मधलेच एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. हेतू हाच आहे की लवकरात लवकर तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स कसे फाइंड आउट करायचे असतात हे लक्षात यावं. सो सी फर्स्ट ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. फर्स्ट अँगल, अँगल ऑफ मेजर 0 डिग्री. 0 डिग्री साठी साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट याच्या व्हॅल्यूज ऍक्च्युली काय असतील ते आपल्याला पाहायचे आहेत. ओके, so first consider P10 point on x-axis. See here, P10 on x-axis. x-axis वरती एक पॉइंट आपण घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ x-axis साठी फर्स्ट टॉपिक मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे OA, रे OA ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला OA रे आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो अँगल तयार होतो तो 0 डिग्रीचा आहे. आता हा 0 डिग्रीचा अँगल, त्याचा साइन, कॉस, टॅन आपल्याला फाइंड आउट करायचं. मागील लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर सर्कलवरचा कोणताही पॉइंट तुम्ही जर घेतला PXY तर त्या पॉइंटचे कॉर्डिनेट्स आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज यांचं काय रिलेशन आहे. For example, sin theta is equal to y upon r, where r is the radius. But in unit circle, standard unit circle जर असेल तर sin x is equal to y आणि cos x is equal to xi, किंवा sin theta is equal to y and cos theta is equal to x. That means what? X coordinate is cos theta and y coordinate is sin theta. त्यामुळे आपल्याला त्या सर्कलवरचं, ते युनिट सर्कल असेल, ते कोणतंही स्टँडर्ड सर्कल असेल तरी आपण त्याचे रेशो काढू शकतो. पण P चा पहिला एक्स कॉर्डिनेट हा 1 आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली O पासून त्या P पॉइंट पर्यंत डिस्टन्स हे 1 असणार आहे. त्याच्यामुळं हे स्टँडर्ड युनिट सर्कल. आता इथून पुढच्या प्रत्येक अशा टाईपच्या अँगल मध्ये, एक्झाम्पल मध्ये आपण स्टँडर्ड युनिट सर्कलच घेणार आहे. त्याच्यामुळं त्यानुसार आपण त्याचे कॉर्डिनेट्स निश्चित करणार आहोत. आता इथून पुढचे चारही अँगल्स हे स्टँडर्ड आहेत. उदाहरणार्थ 0 डिग्री, 90 डिग्री त्याला आपण π/2 असं म्हणतो, 180 डिग्री दॅट इज पाय, 270 डिग्री दॅट इज 3π/2 अँड फायनली if we complete one rotation then we get 360 that is 2π. आता 0 डिग्रीचे पहिला आपण अँगल्स चेक करूया. लेट अस कन्सिडर मेजर ऑफ अँगल XOP is equal to 0 डिग्री, XO and then P. OXOP एकाच लाईन वरती आहेत. सो दिस इज 0 डिग्री. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट्स युनिट सर्कल इन P10. मग हा टर्मिनल आर्म जो OA आहे तो इंटरसेक्ट करतो युनिट सर्कलला कोणत्या पॉइंट मध्ये, P10 मध्ये. 10 हे कॉर्डिनेट्स घेऊन आपण आता त्याचे रेशिओज लिहिणार. सो हेन्स x is equal to 1
and y is equal to 0. Put all x and y values in all trigonometric ratios. जे डेफिनेशन मध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू ठेवा. सो साइन थिटा इज y, that is y coordinate, and cos theta is x. So put here value, and tan theta is simply y by x. Therefore, sin 0 degree is equal to 0, theta is equal to 0 here, cos 0 is equal to 1, tan theta is equal to 0 upon 1, that is equal to again 0. साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज जर आपल्याला मिळाल्या तर ह्या दोघांचा रेशिओ तुम्ही घेतला, टॅन मिळवलं. आता साइन, कॉस आणि टॅन ह्या तिन्हींचे रेसिप्रोकल्स म्हणजेच कोण असणार आहेत? कोसेक, सेक आणि कॉट. सो डायरेक्टली राईट कोसेक थीटा और कोसेक 0 इज नॉट डिफाइन्ड ॲज y इज इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे 1/0 इज नॉट डिफाईन असतो, इन्फिनिटी म्हणतो आपण त्याला. सो कोसेक 0 डिग्री इज नॉट डिफाइन्ड, सेक 0 इज इक्वल टू 1, अँड टॅन थिटा सुद्धा 0 आहे, त्याच्यामुळं कॉट थिटाची व्हॅल्यू किंवा कॉट 0 ची व्हॅल्यू सुद्धा नॉट डिफाईन येणार आहे. यानुसार आपण एक टेबल पाहणारच आहोत पुढे, पण कशा पद्धतीने अँगल फाइंड आउट करायचे याचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं. मग याच्यात वेगळं काय पाहिलं आपण तर स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती जर पॉइंट असेल किंवा P10 जर दिलेला असेल तर त्याचे डायरेक्टली आपल्याला अशा व्हॅल्यूज घेता येईल. इफ थिटा इज इक्वल टू 0 देन कॉस थिटा सेक थिटा इज इक्वल टू 1. जनरली आपली मानसिकता कशी असते की 0 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे साइन 0, कॉस 0, टॅन 0 डिग्रीचा आहे म्हणजे 0च असेल, पण कॉस आणि सेक याची व्हॅल्यू इथं 1 येते. का 1 येते तर त्याच्या डेफिनेशन नुसार हे स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये आपण 0 पासून P पॉइंटचं डिस्टन्स म्हणजेच रेडियस त्याची 1 असते आणि त्याच्यामुळं फक्त एवढं आपण लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट सेकंड नंबर, अँगल ऑफ मेजर 90 डिग्री विच इज कॉल्ड एज π/2 in radians. Now consider here ray OA on positive y axis or above x axis. y axis ची पॉझिटिव्ह डिरेक्शन जे आहे म्हणजे आपण जे पॉझिटिव्ह नंबर्स लिहितो ते अपवर्ड डिरेक्शन असतात, त्याच्यामुळे आता इथं टर्मिनल आर्म रे OA जी आहे ती त्या दिशेवरती असणार आहे आणि अँगल ऑब्विसली 90 डिग्रीचा असेल, त्याला आपण π/2 असं म्हणतो. सो पॉइंट P इज 0, 1 बिकॉज हिअर ऑन एनी पॉइंट लाईज ऑन y ऍक्सिस देन हिअर x कॉर्डिनेट इज 0. कोणताही पॉइंट जर y ऍक्सिस वरचा घेतला तर त्याचा x कॉर्डिनेट हा 0च असतो आणि y कॉर्डिनेटची व्हॅल्यू त्याची ऑब्विसली डिस्टन्स बिटवीन ओरिजिन टू पॉइंट P ते 1 आहे, त्याच्यामुळं O आणि P हे कॉर्डिनेट्स घेऊन आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज लिहायचे. नोटबुक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः आपण एक्सप्लेन जसं करतोय तसे स्वतः व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत चला, तरच तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस होईल. सो अगेन कन्सिडर M, that is measure of angle XOP is 90 degree. Its terminal arm intersects unit circle in P01. आता डायरेक्टली आपल्या लक्षात आलं की अँगल माहिती पाहिजे आणि त्याच्यासोबत तो पॉइंट की टर्मिनल आर्म मध्ये युनिट सर्कलला कुठे इंटरसेक्ट करतात तो जर पॉइंट तुम्हाला दिलेला असेल तर या पद्धतीने आपण हे स्टँडर्ड आहेत, कोणत्याही अँगलला आपण असं सोडवू शकतो. Here x is equal to 0, y is equal to 1. So sin theta, that is sin 90 degree is equal to y is equal to 1. 0 ला sin 0 होता, cos 1 होता. इथे sin 90 ला y ची व्हॅल्यू 1 म्हणजेच 90 sin 91 आहे आणि cos 90 काय पहा, cos 90 is 0. अपोजिट व्हॅल्यू आहेत 0 आणि 90 डिग्रीच्या. आता या दोन व्हॅल्यूज माहिती झाल्या, टॅन आपण सहज काढू शकतो. साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन, दॅट इज 1/0, अँड फायनली टॅन 90 इज नॉट डिफाईन ऑर इन्फिनिटी. त्याची इन्फिनिटी व्हॅल्यू होईल कारण डिनॉमिनेटर मध्ये 0 येतं. हे आपल्याला हायस्कूल लेवलला पण झालेलं आहे. सो कोसेक 90 इज इक्वल टू 1/y, दॅट इज इक्वल टू 1. सेक 90 इज हिअर नॉट डिफाईन अँड कॉट 90 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण कोणताही अँगल दिला तरी त्या स्पेसिफिकच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो.
अँगल ऑफ मेजर 360 और 2 पाय. आता 360चा एखादा अँगल असेल, आपण 270चं तसंच सोडवू शकतो. सेम 360 और 2 पाय. 360 डिग्री and 0 डिग्री आर को-टर्मिनल अँगल्स. को-टर्मिनल्स कुणाला म्हणायचं आपण, तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. 360च्या पट्टीमधले जे अँगल्स असतात 0, 360, 720, 1080 हे 360च्या पट्टीतले आहेत आणि ते अँगल्स कसे राहणार, को-टर्मिनल अँगल्स असतात. आणि को-टर्मिनल अँगल्स असतील तर त्याचे ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज हे सेम असतात असं आपण आधीच्या लेक्चरच्या नोटमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळं नोट आणि रिमार्क अशा वेळेस आपल्याला फार मदत करतात. सो नेक्स्ट, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स 360 आर सेम ॲज दोज ऑफ 0 डिग्री. को-टर्मिनल अँगल्स असल्यामुळं ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज त्याचे 100% सेमच असणार, ही आपण याच्या साह्यानं समजून घेतलेलं आहे. त्यामुळे 360चे अँगल्स हे 0 डिग्रीचे आहेत, तसेच्या तसेच लिहायचे. नेक्स्ट, मग आता वेगळा अँगल घेऊन बघू आपण. अँगल ऑफ मेजर 120 डिग्री ॲज ऑर 2 पाय बाय 3. आता रेडियन मध्ये आणि डिग्री मध्ये ह्याचा आपण फर्स्ट टॉपिक मध्ये अभ्यास केलाय, त्याच्यामुळे जास्त मी त्याच्यावर सांगत नाही. 120 डिग्री कन्वर्टेड इनटू रेडियन, देन वी गेट 2 पाय बाय 3. सो कन्सिडर हियर फिगर. तर एक्स वाय ऍक्सिस आहे, 120 डिग्री हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळं आपण टोटल एक्स ऍक्सिस टू अगेन एक्स ऍक्सिस, म्हणजे आपण जो अँगल पहिला विचारात घेतोय तो 120 प्लस 60 दॅट इज 180चा अँगल असतो. मग आपल्याला 60 डिग्री सांगितलेलं आहे, 120 डिग्री सांगितलेलं आहे. सो 120 डिग्री कव्हर करत असताना आपल्याला रिमेनिंग 60 डिग्रीचा राहणार, त्याच्यामुळे इथं 60 घेतलेलं आहे. सो हिअर PQO और POQ हा जो ट्रायंगल तयार होईल हा 30, 60 and 90 होईल. हा 60 घेतलेला आहे, हा 30 घेतलेला आहे, हा 90 होणार. आणि हायस्कूल लेवलला आपल्याला 30, 60, 90, 45, 45, 90 अशा पद्धतीचे काही प्रमेय झालेले आहेत, थेरम झालेले आहेत. त्याचा वापर करून, त्याचे रिझल्ट झालेले आहेत, त्याचा वापर करून आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करतोय. पहा, हे वेगळे एक्झाम्पल आहे. कन्सिडर हियर मेजर ऑफ अँगल XOP 120. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल इन PXY. आता PXY हा जनरल पॉइंट आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, ड्रॉ PQ परपेंडिक्युलर टू द एक्स ऍक्सिस. PQ आपण एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर घेतली. सो हियर राईट अँगल ट्रायंगल OPQ, जो ट्रायंगल आहे तो 30, 60 आणि 90चा आहे. त्याच्यामुळं त्याचा यूज करायचा आणि आपण डायरेक्टली सांगू शकतो. पहा, OQ अपोजिट साइड ऑफ 30. 30 अंश कोनासमोरील बाजू इन राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या √3/2 असते. ओके, पहा, इन 30 डिग्री, 60 डिग्री and 90 डिग्री triangle, here OK is equal to half because this is opposite side of 30 degree, and PQ is equal to √3/2 because this is opposite side of 60 degree, and OP is equal to 1. This is radius or hypotenuse because this is, you consider standard unit circle. Okay, then next, as P lies in the second quadrant, 120 degree असल्यामुळे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल. Therefore x is equal to here -1/2 and y is equal to √3/2. सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं x ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असणार आहे आणि y ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल. OQ आणि PQ हे जे डिस्टन्स आहेत ते म्हणजे x आणि y कोऑर्डिनेट्स आहेत पॉइंट P चे. त्यामुळे ह्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करूया, घेतलेल्याच आहेत आणि त्याच्यानुसार पहिला अँगल घेऊ. सो साइन 120 डिग्री इज इक्वल टू y इज इक्वल टू √3/2. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि त्याच्यासोबत कोसेक पॉझिटिव्ह असतात.
बाकी सगळे टॅन, कॉट, सेक, कोसेक हे कसे असणार? टॅन, कॉट, कॉस अँड सेक हे 4 कसे असतील? निगेटिव्ह असतात, कारण त्याच्यामध्ये एक्स ची टर्म इन्क्लूड केलेली असते. आता इथं साइन 120 √3/2 आहे. नेक्स्ट कॉस 120 -1/2. देअरफॉर टॅन इज y/x. 2 ला 2 कॅन्सल होईल आणि फायनली -√3. साइन 120 इज √3/2. cos 120 is -1/2. 2 ला 2 कॅन्सल होईल, -√3 आन्सर येईल. tan 120. cosec 120 that is reciprocal of sin, that is √3/2 चा reciprocal 2/√3. Now sec 120 is 1/x, that is reciprocal of cos, so answer is -2, and cot is -1/√3. या पद्धतीने ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्ही ह्या व्हॅल्यूज साइन आणि कॉस मिळाले की बाकी सगळ्या सहज घेऊ शकताय. पण आता आपण डिटेल एक अँगल अभ्यास करतोय, त्याच्यामुळं कोणत्या अँगलला कशा पद्धतीनं टेक्निक वापरायचं आहे, कोणता रिझल्ट वापरायचा आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं पाहिजे. नाऊ नेक्स्ट, अँगल ऑफ मेजर 225 डिग्री. आता पहिला विचार करायचा की हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, त्या ठिकाणी ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज कोणते पॉझिटिव्ह असतील, कोणते निगेटिव्ह असतील. आता पहिला जो क्वाड्रंट असतो तो 0 to 90 डिग्री, दुसरा क्वाड्रंट असतो तो 90 to 180 डिग्री, आणि तिसरा असतो तो 180 to 270. फोर्थ असतो तो 270 to 360. मग 225 डिग्री हा अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार, हे पहिल्यांदा आपण निश्चित करून घ्यायचं. जर हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या ठिकाणी टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह राहणार, बाकी सगळे निगेटिव्ह असणार. आणि टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह येण्यासाठी साइन आणि कॉस एकतर पॉझिटिव्ह पाहिजेत, नसेल तर दोन्हीही निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिसच्या व्हॅल्यूज हे निगेटिव्ह असतात, त्यामुळे साइन कॉस हे निगेटिव्ह राहणार, सेक कोसेक हे निगेटिव्ह राहणार, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह येतील. ओके, आता इथं आपल्याला कोणता अँगल यूज करायचा आहे ते पहा बरं. 225 कव्हर केल्यानंतर रिमेनिंग अँगल कितीचा शिल्लक राहील, त्याच्यानंतर एक्स डॅश पासून एक्स डॅश ओ बी हा अँगल किती डिग्रीचा असेल याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. पहा, पी क्यू परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस, पी क्यू परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस वरती घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. आता इथे अँगल किती डिग्रीचा होणार आहे, एक्स डॅश ओ पी हा अँगल किती डिग्रीचा तयार होणार, तर 0 पासून किंवा एक्स ऍक्सिस पासून हाफ रोटेशन कंप्लीट झालं तर 120 होणार. मग 225 - 120 सबट्रॅक्शन करून बघा किती डिग्रीचा अँगल येणार. 225 - 180 डिग्री, तर अँगल येणार 45 डिग्रीचा. त्याच्यामुळे आपल्याला अँगल तयार होणार 45 डिग्री, हिअर 45 डिग्री अँड 90 डिग्री. जो सेकंड थेरम आपण हायस्कूलला पाहिलेला आहे त्या थेरमचा आपण वापर करणार. ओके, इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल इन PXY. Draw PQ perpendicular to the x-axis at Q, and using triangle OPQ is 45 degree, 45 degree and 90 degree angle. आणि 45 डिग्रीच्या अपोजिट साइड 45 अंश कोनासमोरील बाजू काटकोन त्रिकोणामध्ये 1/√2 असते, आणि त्याच्यानुसार त्याचे रेशोज फायनल करतो आपण. सो OQ is 1/√2, PQ is again 1/√2, and OP is equal to 1 because this is radius, and radius is here unit circle, unit radius, that is OP is equal to 1 येईल. आणि ह्या व्हॅल्यूज आपण जर समजून घेतल्या तर त्याच्यानुसार मग आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक रेशोज लिहिणे हे काय फार अवघड नाही. सो P lies in the third quadrant, therefore here x is -1/√2, y is -1/√2. थर्ड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे x आणि y च्या व्हॅल्यूज ह्या निगेटिव्ह. इथपर्यंत तुम्हाला समजलं, आणि इथपर्यंत सगळे हे हायस्कूल लेवलला झालेलं आहे. हे जर तुम्हाला एक्झॅक्ट समजलं तर 11वीचं ट्रिगोनॉमेट्रिक रेशो समजणे हे फारसं अवघड नाही. नेक्स्ट, साइन 225 डिग्री इज y is equal to -1/2,
cos 225 degree is equal to again -1/2. Here tan 225. So please correction here. एक छोटीशी करेक्शन करून घ्या. टायपिंग करत असताना ती करेक्शन राहिलेली आहे. इथं जी व्हॅल्यू आहे ही √2 ची आहे. सो प्लीज करेक्ट. इथे आपण घेतलेले आहे x इज इक्वल टू -1/√2. त्यामुळे इथं पण -1/√2च असणार. टाइप करत असताना ही व्हॅल्यू चेंज झालेली आहे माझ्याकडून. आन्सर tan 225 degree is 1. Now next. So cosec is here again -√2. One minute. So sec 225 degree is equal to here -√2 cot 225 degrees, finally 1. Please correct all values. ओके. या पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही चेंज करून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढे चुका होणार नाहीयेत. ओके. नाउ नेक्स्ट. आता आपण 5 एक्झाम्पल्स त्यातले सिलेक्ट केलेले होते. कोणताही अँगल तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये हे स्टँडर्ड अँगलच्या कंडिशन्स आपल्याला माहिती असतील तर आपण या व्हॅल्यूज पटपट सॉल्व्ह करू शकतो. आणि काही आपण डायरेक्ट टॅब्युलर फॉर्म मधून समजूनही घेऊ शकतो. सो नेक्स्ट इज ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री टू 90 डिग्री अँगल्स. आता आपल्या बुक मध्ये सुद्धा काही चार्ट दिलेले आहेत. या ठिकाणी मी चार्ट काही तयार केलेले आहेत. पहा बरं, 0 पासून 90 डिग्रीचे अँगल्स कशा पद्धतीनं दिलेले असतात. सो फर्स्ट हिअर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि खाली अँगल्स दिलेले आहेत. 0, 30, 45, 60 and 90. 0 डिग्री, π/6, π/4, π/3 and here π/2. तुम्ही टेबल तयार करत असताना डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये दोन्ही व्हॅल्यूज इथे घेणं अपेक्षित आहे. साइन, कोसेक, टॅन, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक अँड कॉट. परत इथं पूर्ण वर्ड मध्ये दिलेलं आहे, कारण बऱ्याच जणांना ते माहिती नसतं त्याच्यामुळे. तर हा सगळा चार्ट आपण हायस्कूलला पाहिलेला आहे. साइनची 0 डिग्रीला व्हॅल्यू 0 असते, कॉसची 1 असते. त्यामुळं साइन आणि कॉस पहिला 2 कॉलम आपल्याला जर माहिती असतील तर सगळ्या व्हॅल्यूज आपण सहज सांगू शकतो. पाहिले, साइन 0 0, कॉस 0 1. देअरफॉर टॅन इज 0/1 is 0. Cosec is reciprocal of 0 is not defined. Sec is reciprocal of cosine, that is 1. And cotangent, that is cot, is reciprocal of tan, that is not defined. या पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. सिमिलरली ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 120 to 270 डिग्री. यामध्ये सुद्धा व्हॅल्यूज घेत असताना आपल्याला असा चार्ट दिलेला आहे. या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला फार उपयोगाच्या आहेत. एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट पुटअप केल्या तर तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकताय. आता इथं सुद्धा ह्याचे सगळे रेडियन मधले अँगल तुम्ही स्वतः घ्यायचे. मी ह्याच्यामध्ये त्यासाठी इन्क्लूड केलेले नाहीत, कारण आपल्या येणाऱ्या पुढच्या ट्रिगोनोमेट्री टॉपिक मध्ये आणि पुढे सुद्धा आपल्याला डिग्री आणि रेडियन मधले कम्पॅरेटिव्ह सगळ्याच व्हॅल्यूज माहिती पाहिजेत.
म्हणजे रेडियन मध्ये किती अँगल, आता 120चं आत्ताच आपण पाहिलं 2π/3 असेल, किंवा 270चं असतं 3π/2. म्हणजे ह्या ज्या रेडियन मधल्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजेत. 120चं आपण सॉल्व्ह केलेलं आहे की ज्याच्यामध्ये साईनची व्हॅल्यू √3/2 असते. इथं सगळे स्टँडर्ड युनिट सर्कल आहेत, त्यामुळं रेडियस 1 असणार, म्हणून हे आपण पटपटपट सगळ्या व्हॅल्यूज घेऊ शकतो. पुढचाही टेबल या ठिकाणी तयार केलेला आहे 360च्या माध्यमातून. सो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 270 डिग्री टू 360 डिग्री अँगल्स. ओके, सो 270 रिपीट केलाय मी तिथून, 300, 315, 330 आणि 360. या पद्धतीने आपल्याला हा टेबल मिळून जाईल. हे सगळे टेबल व्यवस्थितरित्या तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि यांचं इंटर रिलेशन तुमच्या लक्षात येते का पहा, कारण ग्राफ्स आपल्याला ह्या वर्षी ड्रॉप केलेले आहेत, त्याच्यामुळे हे थेरॉटिकली सगळं समजून घ्यावायचं आहे. नेक्स्ट, तुम्ही स्वतः सांगण्याचा प्रयत्न करायचा. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डिफरंट अँगल्स. आता इथे मी काही रेडियन मधले अँगल्स घेतलेले, 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे. तुम्ही स्वतः ट्राय करायचा हा टेबल भरण्यासाठी. साइन 0 ची व्हॅल्यू, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90, 120, 150, 180, 270, 360. याच्या अगोदरचे जे टेबल्स होते या डिटेल्स सगळे होते, पण आता हा जो टेबल आहे मिनिमम आपल्याला एवढ्या तरी व्हॅल्यूज ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या माहीतच पाहिजेत, तर आपण पुढचे एक्झाम्पल सहज सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. त्याच्यामुळे हा टेबल तुम्ही स्वतः भरायचा आहे आणि तो भरत असताना प्रत्येक ट्रिगोनोमेट्रिक रेशो सॉल्व्ह करून हा टेबल भरायचा. जो विद्यार्थी हा टेबल स्वतः सॉल्व्ह करून भरेल त्या विद्यार्थ्याला परत फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. ओके, त्याच्यामुळे आपल्याला हा टेबल समजून घ्यायचा आहे. पहिल्यांदा व्हॅल्यू दिल्यात पहा, 0, हाफ, 1/√2, √3/2, 1. 0 to 1 मध्ये या पद्धतीनं इन्क्रीज व्हॅल्यू होत गेलेले आहेत. बरोबर तिथून पुढे त्याच्या अपोजिट √3/2, 1/2, 0, -1, 0. परत तिथून पुढच्या व्हॅल्यूज वेगळ्या. आता आपण 0, 1, 180, 270 आणि 360 म्हणजे 90 डिग्रीच्या मल्टिपल मधल्या जर व्हॅल्यूज घेत गेलो तर 0, 1, 0, -1, 0, 1, 0, -1 आणि त्याचाच ग्राफ आपण तयार करत असतो. त्यामुळे मिडल व्हॅल्यूज हे आपल्या कॅल्क्युलेशन साठी लागतील, म्हणून आपण ते दिलेले आहेत. ओके, नाउ नेक्स्ट, हिअर कॉस थीटा. सिमिलरली हिअर टॅन थीटा. आता तुम्हाला साइन आणि कॉस दोन जर व्हॅल्यूज माहिती झाल्या तर राहणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट करू शकताय. म्हणून पहिला साइनचा व्यवस्थितरित्या तुम्ही सॉल्व्ह करा इच अँड एव्हरी अँगल. कॉस थीटासाठी तुम्ही लॉजिक वापरा. जसं आता इथं 0 डिग्रीला 0 दिले, 90ला 1 दिले, बरोबर इकडून आपण पॉझिटिव्ह नेक्स्ट 0, हाफ, 1/√2, √3/2 आणि 1 या डिरेक्शनने गेलेलो इकडे. म्हणजे राईट साईडला जसे अँगल आपण साइनचे घेत गेलोय तसे इकडं लेफ्ट साईडला तेच अँगल्स आहेत क्रॉसमध्ये. 0 इकडं 1/2, इथं 1/2, 1/√2, 1/√2, √3/2, √3/2 आणि 1, 1 क्रॉस होत गेलेले आहेत. म्हणजे 0 to 90 डिग्रीचे अँगल्स हे 90 to 0 कॉस थीटाचे जसे तसेच आहेत. इथे पहा √3/2, हाफ, 0, -1, 0. आता इथं मात्र व्हॅल्यूज आपल्याला चेंज झालेल्या दिसतात. ह्या चेंज झालेल्या व्हॅल्यू समजून घ्या. मग ह्या दोन्ही व्हॅल्यूज माहिती झाल्या तर टॅन लिहिणं म्हणजेच काय करायचं आहे, 0/1, 1/2 आपण √3/2, 1/√2, 1/√2, √3/2, 1/2 या पद्धतीने नुसतं डिवायडेशन करत जायचं. आता टॅन थीटा तुम्हाला मिळाला की याचा डायरेक्ट रेसिप्रोकल घ्यायचा, कॉट थीटाच्या व्हॅल्यूज मिळून जातील. साइन कॉस थीटा तुम्हाला माहिती आहे, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, सेक थीटा तुम्हाला माहिती होईल. पण हा टेबल तुम्ही इंटरेस्ट घेऊन स्मूथली स्वतः सॉल्व्ह केला पाहिजे, तरच तुम्हाला याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल सोडवत असताना मदत होईल. ओके, नाउ नेक्स्ट, युजिंग टेबल्स इव्हॅल्युएट द फॉलोइंग. अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपल्या बुकमध्ये आहेत.
हे प्रॅक्टिससाठी आपण एक्झाम्पल्स घेतोय. कॉस 40 डिग्री साइन 45 डिग्री, कॉस 45 साइन 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री इंटू साइन 60. हे तुम्ही रेडियन मध्ये सुद्धा घेऊ शकता. कॉस 45 ची व्हॅल्यू किती असते? 1/√2. साइन 45 1/√2. एकच अँगल असा आहे 45 डिग्री की जिथं साइन आणि कॉसची व्हॅल्यू सेम असते आणि ती 1/√2 असते. बाकी कधीच ते सेम नसतात. त्याच्यामुळे साइन आणि कॉस 1/√2 1/√2 येणार. कॉस 30 आणि साइन 60 सेम असतं आणि साइन 30 आणि कॉस 60 सेम असतं. 30 आणि 60 अपोजिट अँगल्स साइन आणि कॉसला इक्वल करतात. मग साइन 30 ची व्हॅल्यू असते √3/2. कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 आणि साइन 30 ची व्हॅल्यू √3/2. इथं सुद्धा सेम व्हॅल्यू आपल्याला मिळेल, पण अँगल वेगळे वेगळे आहेत. आणि याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. टेबल जर डोळ्यासमोर असेल त्याच्यावरून ही व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि कॅल्क्युलेशन. सो 1/√2 इंटू 1/√2 मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे 1चं 1च राहील. √2 इंटू √2 इज सिम्पली 2. √3/√3 √3चं 3 येणार. 2 इंटू 2 इज 4 येईल. इथं मात्र प्लस आहे त्याच्यामुळं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 + 3 इज 7. सो हिअर 4 + 6 इज 13/4 टू द 8. सिम्प्लिफाय करा 5/4 येईल. हे मात्र सगळ्यांना कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत. नाउ नेक्स्ट सेकंड. कॉस 45 सेक 45 साइन 30 साइन 60 वेगळ्या व्हॅल्यूज थोड्याशा घेतल्यात. कॉस 45 डिग्री 1/√2. कॉसची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे सेक रेसिप्रोकल असणार त्याचा. साइन 30 आहे 1/2. साइन 60 √3/2. सिम्प्लिफाय करा. 1 √2 ला √2 निघून जाईल, 1 राहील. 1 प्लस √3/4. हे √3 तसंच राहणार आणि 2 इंटू 2 4 येईल. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 + √3/4 आहे असंच ठेवा, काही अडचण नाही. सिमिलरली एक्झाम्पल नंबर 3. कॉस 45 इंटू कोसेक 30 प्लस कॉस 60 इंटू साइन 60. जिथं प्रोडक्ट आहे तिथं प्रोडक्ट घ्या. ऍडिशन सबट्रॅक्शन असेल ऍडिशन सबट्रॅक्शन. सो tan 45 इज 1, cosec 30 is 2. Cos 60 is 1/2, sin 60 is √3/2. Again, here 2 into 1 is 2 plus √3/2. या पद्धतीने त्याची व्हॅल्यू येईल. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 to the 8 plus √3/4. या पद्धतीनं फर्स्ट सेकंड थर्ड एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह केलेले आहे. असंच सेम एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find all trigonometric functions of an angle in standard position whose terminal arm passes through the point P43. असं कोणताही एखादा पॉइंट स्टँडर्ड युनिट सर्कल मधला तुम्हाला जर दिलेला असेल, स्टँडर्ड सर्कल मधला दिलेला असेल, तर त्याचे ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज कसे काढायचे. आता पॉइंटची व्हॅल्यू 4-3 दिलेली आहे म्हणजे लक्षात येतं आपल्याला की तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. -4 -3 दिलेला असता तर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये होता. -4 आणि 3 दिलेला असता तर तो सेकंड मध्ये आणि 4 - 3 असता तर तो 4 मध्ये. त्यामुळे कोणत्याही क्वाड्रंट असला तर टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही रफली फिगर ड्रॉ करून सॉल्व्ह केलं तर चालेल, विदाउट फिगर केलं तरी चालेल. सोल्युशन. लेट थीटा बी द मेजर ऑफ द अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal arm passes through P43. Okay, therefore R is equal to OP. ओरिजिनचा O आहे आणि P तो पॉइंट आहे सर्कल वरचा. यासाठी फिगर तुम्ही रफली ड्रॉ करा, नसेल तरी चालेल. फक्त एवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे व्हॉट इज R. किती R आहे, काय आहे तो R, रेडियस किती असणार आहे, OP ती कशी फाइंड आउट करायची असते. द स्क्वेअर रूट ऑफ x² + y². X is x coordinate is 4 and y coordinate is 3. Therefore 4² 16, 3² 9 आणि 3 आणि 4 आहे म्हणजे ऑब्विसली R ची व्हॅल्यू 5च असणार आहे. त्याच्यामुळे R is equal to डायरेक्टली राईट 5. बट Pxy is equal to 4, 3. P ची व्हॅल्यू आपल्याला पॉइंट P चे कॉर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज लिहिणार आहे.
So x is 4, y is 3, both positive. Therefore, this point lies in first quadrant. Thus, the trigonometric ratios are sin theta is equal to y upon r, that is 3/5. y by r फॉर्म्युला माहिती पाहिजे, तर 3/5. यामध्ये वेगळं काय आहे, आपण जे स्टँडर्ड अँगल्स पाहिलेत त्याच्यामध्ये पी च्या व्हॅल्यूज 1001 -10 -1 एवढेच होते 4. त्याच्यानुसार 0, 90, 180, 270 आणि 360 चे अँगल सोडवले. पण यामध्ये पॉइंटचे कॉर्डिनेट्स वेगळे आहेत, म्हणजे आर ची व्हॅल्यू वेगळी असणार. युनिट सर्कल असो किंवा रेडियस, डिफरंट रेडियस असो, आपल्याला कॅल्क्युलेशन्स करत असताना एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज फार गरजेचे आहेत. आणि त्याच्यानुसार एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूवरून आपण आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आर, एक्स, वाय या तिन्ही व्हॅल्यूवरून आपण कोणताही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज लिहू शकतो. ही आपली डेफिनेशन आहे आणि त्याच्यानुसार आपण याच्या व्हॅल्यूज पुटअप करते. ओके, साइन थिटा तुम्हाला समजला, कॉस थिटा समजला, त्याच्यानुसार आपण टॅन थिटाची व्हॅल्यू काढली 3/4. रेसिप्रोकल घेतला, कॉट थिटा मिळाला 4/3. नाउ रेसिप्रोकल ऑफ साइन अँड कॉस इज फायनली कोसेक थिटा इज इक्वल टू 5/3, सेक थिटा इज 5/4. या पद्धतीने रॅन्डमली कोणताही पॉइंट घ्या आणि तुम्ही एक एक्झाम्पल सोडवा, म्हणजे तुम्हाला या टाइपचे एक्झाम्पल सहजगत्या कोणतेही सोडवता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ tan x is equal to -5/12, x lies in fourth quadrant, then find the values of other trigonometric functions. हे फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. या टाइपचे भरपूर एक्झाम्पल्स तुमच्या बुक मध्ये पण आहेत आणि हे एक्झाम्पल सगळ्यांना सोडवता आलं पाहिजे. इथं tan x दिलाय, मात्र काही ठिकाणी sin x दिलेला असेल, cos x दिलेला असेल, sec दिलेला असेल, cosec दिलेला असेल. एक कोणताही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा रेशिओ आपल्याला दिलेला असतो आणि त्याचा क्वाड्रंट दिलेला असतो. कधी कधी क्वाड्रंट दिलेला नसतो, कारण निगेटिव्ह आहे त्याच्यावरून आपण ओळखायचं असतं. पण निगेटिव्ह साठी किंवा पॉझिटिव्ह साठी 2-2 क्वाड्रंट आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हा क्वाड्रंट फोर्थ अशा पद्धतीने दिलेला असतो किंवा 270 डिग्री लेस दॅन एक्स लेस दॅन 360 असं पण देतात, कारण क्वाड्रंट नुसार अँगल्स फिक्स आहेत. त्याच्यामुळं क्वाड्रंट लिहिण्याच्या पद्धतीनुसार इथं आपल्याला सिम्बॉलिक मध्ये सुद्धा देऊ शकतात. सो tan x दिलेलं आहे. आता इथं आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटी यूज करायची आहे. सो tan x इज -5/12. सो रेसिप्रोकल डायरेक्टली तुम्ही cot x लिहू शकताय -12/5. म्हणजे 1 मार्क तर फिक्स झाला. आता आपल्याला 4 ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज काढायचे आहेत, साइन, कॉस, सेक आणि कोसेक. त्यातलीही 2 तुम्ही काढली की 2 तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहेत. मग फंडामेंटल आयडेंटिटी आपण या ठिकाणी यूज करणार. सो युझिंग फंडामेंटल आयडेंटिटीज, sec² x इज इक्वल टू 1 + tan² x. ही फंडामेंटल आयडेंटिटी आपल्याकडे आहे. समजा तुम्हाला कॉट दिलेला असेल तर कसं सोडवणार, cosec² x इज इक्वल टू 1 + cot² x. साइन दिलेला असेल तर sin² x + cos² x इज इक्वल टू 1. अशा 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. कोणता अँगल दिलाय त्याच्यानुसार तुम्ही आयडेंटिटी यूज करायची. पुट हिअर tan x इज इक्वल टू -5/12 अँड सिम्प्लिफाय. सो -5/12 होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 25/144. That is 5² is 25, 12² is 144. Simplify again, cross multiply करा. 144 plus 25 is 169. sec² x is equal to 169/144 and x lies in the fourth quadrant. Therefore, sec x is equal to 13/12. आता हा x lies in the fourth quadrant हा रेफरन्स कशासाठी दिलेला आहे, तर x² च्या व्हॅल्यूज 2 असतात, ±13/12. प्लस मायनस दोन्ही पण असणार, पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं सेक हा पॉझिटिव्हच असतो तिथे, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू 13/12 येणार. ओके, नाउ नेक्स्ट, विच ऑल्सो गिव्स cos x इज इक्वल टू सेक. तुम्हाला कळाला, डायरेक्टली तुम्ही cos ची व्हॅल्यू रेसिप्रोकल मध्ये लिहू शकताय. सिमिलरली युजिंग सेकंड फॉर्म्युला, sin x इज इक्वल टू tan x into cos x. So tan is -5/12, cos is 12/13. So directly calculate 12 get cancelled, so 12 - 5/13 is sin x.
and therefore finally cosec x is reciprocal of sine which is equal to -13/5. या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकता. असे भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. फर्स्ट असाइनमेंट नंबर 1. आता तुम्हाला असाइनमेंट घ्यावी लागेल, या पद्धतीचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करावे लागतील. फाइंड द ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 45 डिग्री, 150 डिग्री, 300 डिग्री. कोणताही अँगल तुम्ही घेतला तरी चालेल. आता आपण निगेटिव्ह अँगल्स पाहिलेले नाहीत, पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह अँगल्स आणि त्याचे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज हे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. नाऊ नेक्स्ट, स्टेट द साइन्स ऑफ. आता याच्या साइन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे ते आपल्याला चेक करायचे. ओके, टॅन 390 डिग्री, सेक 468 डिग्री. तुमच्या मनानं कोणतेही आणखीन 5 एक्झाम्पल्स घेऊन तुम्ही सोडवले तरी चालेल. तुम्हाला फक्त त्याच्या साइन्स ओळखायचे आहेत, म्हणजेच तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे आणि टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. थर्ड, स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाईज. क्वाड्रंट तुम्हाला ओळखायचंय, फक्त क्वाड्रंट सांगायचंय. साइन निगेटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह कुठे असतो तर थर्ड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे याचा आन्सर थर्ड क्वाड्रंट येणार. कॉस निगेटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह. आता कॉस निगेटिव्ह आणि टॅन पॉझिटिव्ह कुठे असतो ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती आपण डायरेक्टली लिहायचे. एकच आन्सर मी सांगितलेला आहे, सेकंड तुम्ही शोधायचं. नेक्स्ट, इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. 30 डिग्री, 45 आणि 180. टेबल दिलेले आहेत, त्याच्यानुसार प्लस साइन्स बघा, मल्टिप्लिकेशन्स बघा आणि सिम्प्लिफाय करा. युझिंग द टेबल्स इव्हॅल्युएट द फॉलोइंग. आता आपण या टाईपचे एक्झाम्पल पाहिलेलं आहे, त्यानुसार व्हॅल्यूज पुटअप करा आणि सिम्प्लिफाय. ओके, या पद्धतीनं मॅक्झिमम एक्झाम्पल्स तुम्ही सोडवली पाहिजेत. याच्यानंतर जी गुगल फॉर्मची टेस्ट आहे तीही तुम्ही कंपल्सरी दिली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. काय अडचण जर आपल्याला असेल तर तुम्ही सांगू शकता. ओके, नाऊ स्टॉप हिअर.